मुख्यमंत्री होतात त्यावेळी तुम्ही आरक्षण देत होता, पण कोणीतरी तुम्हाला रोखलं. आणि खरं म्हणजे लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार, परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला. मी जे जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली, 10% आरक्षण दिलं आणि ते आरक्षण आजही कायम आहे. त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र देणं असो, मराठा समाजासाठी ज्या काही योजना लागू करणं असो, या सर्व योजना जस्टिस शिंदे कमिटी असेल, गायकवाड कमिटी असेल, त्याचबरोबर या ठिकाणी जे काही आम्हाला करता आलं ते मागासवर्ग आयोग असेल, त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच मी देखील आवाहन केलं होतं की गणपती उत्सवामध्ये आंदोलनामुळे गणेश भक्त, लाखो गणेश भक्त महाराष्ट्रात येत असतात. महाराष्ट्रातला गणेश भक्त आहेतच, परंतु देशभरातून, विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात. त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती आणि मला वाटतं ही प्रत्येकाची भावना आहे. याचं भान आणि याची जी काय काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. सर, एक महत्त्वाचं, गेल्या वेळी ज्यावेळी मनोज जरांगे आले होते त्यावेळी तुमची मध्यस्थी झाली होती आणि ते वाशी तोडण्यावर पुन्हा गेले होते. यावेळी जर गरज पडली तर पुन्हा एकनाथ जाणार नाही. यामध्ये आम्ही त्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे की चर्चेतून प्रश्न सुटत असतात आणि चर्चेद्वारे प्रश्न सुटले पाहिजे, सुटतात. आणि त्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत की चर्चेद्वारे सुटलेले आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलनामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की गणेश भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतली पाहिजे. कारण आपण पाहिली या महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी आंदोलनं आली, परंतु आपल्या आंदोलनाचा इतर लोकांना त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतलेली है। हिंदी में जानना चाहेंगे, आज गणपति बप्पा के दर्शन लिए हैं, प्रार्थना भी की गई है, किस प्रकार से देखते हैं और क्या गणपति का आगमन हुआ है, गणपति बप्पा का गणेशोत्सव शुरू हुआ है और आज सभी के गणेश भक्तों के दिल में एक आनंद है, चैतन्य है, एक ऊर्जा प्रेरणा है। और गणेशोत्सव ये महाराष्ट्र का सबसे बड़ा उत्सव है और पूरे महाराष्ट्र में नहीं, देश में सभी लोग मनाते हैं और विदेश में भी गणपति उत्सव मनाते हैं। और ये बहुत ही गणेशोत्सव के आगमन की लोग राह देखते रहते हैं। महाराष्ट्र में भी अभी मराठी नहीं, सभी समाज के लोग गणेशोत्सव मनाते हैं, ये बहुत बड़ी बात है। और गणपति बप्पा का आगमन हो चुका है और बहुत हर्षोल्लास में ये आनंद उत्सव, गणेशोत्सव के सभी लोग मना रहे हैं। मैं इतना ही कहूँगा कि गणपति बप्पा हमारा विघ्नहर्ता है, दुख दूर करने वाला है। ये महाराष्ट्र के सब दुख संकट दूर करे, विघ्न दूर करे और इस महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करे। या हमारे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।